चेंडू कुठल्या पद्धतीने फेकला जातो आहे. याही वेळेला खूप सुरेख चेंडू फळीवर काय बसला नाही. पॉईंट क्षेत्रामध्ये जात असताना एक धाव मात्र मिळते आहे. एका धावेने धावसंख्येत भरारी 36 ऑन द बोर्ड फॉर 5 विकेट्स. दुपटन संघ. दोन शेवटचे चेंडू शिल्लक आहेत तर धावसंख्या कुठपर्यंत मजल जाईल. 36 धावा बोर्डावर आहेत. तर नीरज हा नक्कीच एक मोठा बलाढ्य फलंदाज आहे आणि आज आपण त्याला नॉनस्ट्राईकवर जास्त वेळ बघितला. पाहूया या वेळेला दोन चेंडूचा काय मुकाबला. यॉर्करचा मारा हलक्या पद्धतीने कट केला. थर्ड क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना एक धाव दुसरीची मागणी आहे परंतु नाही. एका धावेवर समाधान. धावसंख्या 37 ऑन द बोर्ड. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू निश्चित पाहूया. अजून सुद्धा चौकार किंवा षटकार ह्या षटकामध्ये पाहायला मिळाला नंतर शेवटच्या षटकामध्ये चौकार किंवा षटकार निश्चित दिसतो परंतु संघाची धावसंख्या एक चांगला असा सन्मानजनक स्कोर आतापर्यंत दुपटण संघाने केलेला आहे असं मला वाटतं. नावजे संघाची चांगल्या अशा गोलंदाजीनंतर चांगला अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सुंदर असा फटका दरम्यान एक धाव पळून गेली. चांगलं असे क्षेत्ररक्षण. दुसरी धाव मिळते. 2 धावेवर समाधान मानावं लागेल निश्चित आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 आणि 40 धावाचं लक्ष असेल ते नावजे संघाकडे. नक्कीच कमांडीचे कैसे तुझे से दिल ना लगा है कोई रब्बा ने तुझको बनाने में. 16 ते 18 वयोगटातील लांब उडी आणि खुल्या गटासाठी देखील लांब उडी ची स्पर्धा सुरू आहे. तरी ज्यांना कोणाला सहभाग घ्यायचा असेल त्यांनी क्रीडा स्कूल मैदानावर जायचं आहे. कमांडीजी तुझको बनाने में कर दी है उसकी खाली तिजोरियां काजल की सियाही से लिखी है तूने जाने कितनों की लव स्टोरियां. केसरिया तेरा इश्क है पिया रंग जाऊं तो मैं हाथ लगाऊं जिंदगी पे सारा तेरी फिक्र में रहन सारी तेरी खैर मनाऊं. केसरिया तेरा इश्क है पिया रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं जिंदगी पे सारा तेरी फिक्र में रहन सारी तेरी तेरा इश्क है पिया रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं जिंदगी पे सारा तेरी फिक्र में रहन सारी तेरी खैर मनाऊं. केसरिया तेरा इश्क है पिया रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं जिंदगी पे सारा तेरी फिक्र में रहन सारी तेरी खैर मनाऊं.
धन्यवाद. चला मैदानात उतरायचं, लवकर घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण उत्तम संघ मैदानात उतरायचं आहे. धन्यवाद. चला पंच जायचंय, चेंडू आलेला आहे. चला नाही इकडे. चला पंच मैदानात. चला हा एक पंचांकडे दे एक बॉल. ओपनिंग बॅट्समॅन उतरायचं मैदानात. नाझे संघ चला 40 धावा विजयासाठी उद्दिष्ट आहे आपल्याला. पाहूया 40 धावा कशा गाठता आहेत. तर दुत्तन संघ त्यांना कुठे रोखतो आहे का, उद्दिष्टांची पूर्तता कशी केली जाईल. गटाचे अध्यक्ष आपले सामने बघण्यासाठी नक्कीच मात्र आपल्याला उत्सुक दिसत आहेत. सांगण्याचा नावजेचे अध्यक्ष आणि त्यांची अपेक्षेला खरे कसे उतरतायत फलंदाज. गोलंदाजीत सुरेख नक्कीच त्यांनी त्यांचं योगदान चांगलं दिलेलं आहे. ते त्यांच्या गोलंदाजीवर खुश आहेत. आता फलंदाजी आणि सामन्याला कसा विजय प्राप्त करून दिलाय. 12वा यायचंय नावजे संघ, 12वा यायचा प्लीज. नावजे संघ 12वा यायचा आहे. नावजे 12वा यायचं आहे. कौस्तुभ यायचं आहे, 12वा यायचं आहे. नावजे 12वा. नावजे संघ 12वा यायचं आहे प्लीज. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहे रिकी. विराज ऑन स्ट्राईक. तर नॉन स्ट्राईकला चैतन्य. विराज आणि चैतन्य जोडी मैदानाच्या आत. पहिला चेंडू शॉर्ट लेनचा आणि ऑफस्टंपच्या बाहेरून पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावेने सुरुवात. 40चा पाठलाग. खराब गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतो आहे. तर रंगत मात्र वाढलेली पाहायला मिळेल. सामन्यात थोडीशी घाई करायची आहे कारण अजून सुद्धा आपल्याला परिपूर्ण 2 सामने खेळवायचे आहेत. खूप उशीर होईल. शेवटचे सामने आपल्याला 3-3 षटकाचा खेळावा लागेल का जर आपण घाई नाही केली तर. उलटा चेंडू दरम्यान खेळला जातो आहे कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरीची मागणी आहे. तर 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. सुरेख सुरेख नक्कीच नीरज त्या ठिकाणी एसटी रक्षकाची कामगिरी सुरेख अशा पद्धतीने पार पाहायला मिळते आहे. तर धावसंख्या 2 ने भरारी घेताना धावसंख्या बोर्डावर लागली आहे 3 बिनबाद 3. सुरेख सुरुवात नक्कीच नवजे संघ 40चं उद्दिष्ट गाठताना पराकाष्ठा करतो आहे प्रयत्नांची. पाहूया पुढचा चेंडू. फलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटॉचा चेंडू हलक्या पद्धतीने लॉंग मिडॉन क्षेत्रामध्ये खेळला गेला. एका धावेवर समाधान मानावं लागते आहे. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्येला बळकटी देताना खुल्ला गट, लांब उडी आणि गोळाफेक ज्यांना कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर केळ्या स्कूलच्या मैदानावर पोहोचायचं आहे. खुल्ला गट, लांब उडी आणि गोळाफेक. चला सर्व स्पर्धकांना विनंती आहे आणि आता शेवटच्या पर्वामध्ये आपण एंटायर होतो आहे कारण संध्याकाळची वेळ आहे. दरम्यान खेळला गेला चेंडू पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरीची मागणी असू शकते का, परंतु नाही. एकावर स्थिर राहावं लागेल यावेळेला नावजे संघाच्या फलंदाजांना कारण उद्दिष्टाची परिपूर्णता करताना एकदा का विकेटला चेंडूला चटक लागली विकेटची का ती विकेट घेतच राहते आणि गडीवर गडी मग बाद केले जातात. तर ही कदाचित एक समंजस्यपणाचा खेळ नक्कीच दोन्ही फलंदाज आपल्याला विराज आणि चैतन्य दाखवताना पाहायला मिळत आहेत. तर पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईक ऑन विराज काय करतो आहे. आपीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न.
चेंडू आणि फळीचा सामना झाला नाहीये. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. सुरेख असे गोलंदाजीचं पृथक्करण मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आहे. 4 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्याचा जर विचार केला तर 5 बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडला गेला. संगीत खुर्ची ची स्पर्धा देखील सुरू होत आहे. तर ज्यांना कोणाला भाग घ्यायचा असेल केडे हायस्कूलच्या मैदानावर थेट पोचायचं आहे. संगीत खुर्चीची स्पर्धा रंगतदार संगीताच्या तालावर नाचत नाचत खुर्चीला पकडायचं आहे. तर चला विशेष महिलांसाठी विशेष आहे. तर मी सर्व भगिनींना विनंती करेन की त्यांनी केडे हायस्कूलचं मैदान गाठायचं आहे. संगीत खुर्ची तर दरम्यान पाहूया या वेळेला एक अजून चेंडू हलक्या पद्धतीने खेळला जातो आहे. दरम्यान क्षेत्रामध्ये एक धाव येते आहे. तर पहिल्या षटक अजून सुरू असताना धावसंख्या मात्र 7 आपल्याला पाहायला मिळते आहे. जे खेळी दुत्तन संघाने केली होती तीच खेळ इकडे नावजे संघ खेळताना पाहायला मिळतोय आहे. दिनेशजी काय म्हणतील, कारण एकदम शांत आणि संत पद्धतीने खेळतात परंतु धावसंख्येची सरासरी मिळते आहे. निश्चित 40 ही धावसंख्या पार करताना कमीत कमी जोखीम पत्करणं हा चांगलं असतं. कारण एखाद दुसरं तुम्ही आता म्हणाल तसं एखाद दुसरा जर गडी बाद झाला तर गडी बाद होता होता एक रांग लागू शकते आणि सर्व पॅव्हेलियन मध्ये गेल्यानंतर ही छोटी धावसंख्या सुद्धा मोठी वाटू शकते. आणि तोच प्रयत्न असेल की एकेरी दुहेरी धावाने आपला जर संघ विजयी होत असेल तर मोठे फटके खेळण्याची निश्चित गरज नाहीये. धन्यवाद सर. लांब उडी, गोळाफेक, संगीत खुर्ची, निबंध स्पर्धा या स्पर्धा सुरू आहेत. तर लवकर ज्याला कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर त्याने थेट केडे हायस्कूलच्या मैदानात पोहोचायचं आहे. लांब उडी, गोळाफेक, संगीत खुर्ची, निबंध स्पर्धा सर्वांसाठी क्रीडा स्पर्धा आहेत. त्याच्यामुळे महिला वर्गांसाठी संगीत खुर्चीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि त्याचा जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हायचा आहे आणि स्पर्धा रंगतदार अशी करायची आहे. तर 40चं उद्दिष्ट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या 9 वर आपल्याला पाहायला मिळते आहे. बिनबाद न होतं विराज आणि चैतन्य यांनी मात्र नक्कीच विडा उचललेला आहे. 40 धावांचं जे उद्दिष्ट आहे कोण पार करणार, तर नक्कीच ही जोडी या पद्धतीने खेळी साकारते. विडा नक्कीच त्याने उचललेला आहे. दिनेशजी निश्चित 9 जर धावा पहिल्या षटकामध्ये निघतात तर त्या अर्थी ते चांगलं असं सरासरी आहे. 8च्या सरासरीने खेळत तरी चालेल. एक धाव अधिकची करतायत 8:45 साधारणतः. तर आपण 9च्या सरासरीने खेळताय आणि 30 धावा जर आपण राखलं तेच सरासरी लागले तर आपण साधारणतः 4 षटकाच्या आतमध्येच हे पार करू शकतो. नक्कीच असं केलं तर नावजे संघ आपले एक चांगली खेळी साकारेल. दरम्यान स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली गेली. मिस बिल्डिंग पाहायला मिळते आहे आणि त्या माध्यमातून 2 धावा गोळा केल्या जात आहेत. धन्यवाद. 2 धावा सुरेख पद्धतीने रनिंग द बिटवीन साकारली जाते. मी बघतोय प्रत्येक संघ मात्र रनिंग द बिटवीन मध्ये खूप चांगली कर्तबगारी. सर मला इकडे सांगावं असं वाटतं आहे की ज्या पद्धतीने सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाने सामने आयोजित केलेले आहे अशी जी रनिंग द बिटवीन मी खूप ठिकाणी समालोचन करतो पण ही रनिंग द बिटवीन मला पहिल्यांदा पाहायला मिळते आहे. निश्चित ह्याचं सर्वात चांगलं असं कारण असू शकतं कारण जे संघ आहेत ते खेड्यातलं आलेले आहेत आणि जास्तीत जास्त चालणं आणि धावणं हे त्यांच्याकडनं होत असतं आणि त्याचंच प्रत्यंतर येतंय की रनिंग बिटवीन द विकेट त्यांची निश्चित चांगली असते आणि ती क्रिकेटसाठी एक महत्वाची गोष्ट आहे. आणि बहुतेक मुलं ही जिमला जात असतात आणि तेथे चांगला असा व्यायाम करतात. हा सुद्धा त्यामध्ये एक पर्याय असू शकतो. येस सर. तर मी अजून विनंती करेन जरी कोण जेवायचं बाकी असेल तर त्यांनी जेवून घ्यायचं आहे. जेवण करायचं कोण बाकी असेल तर त्यांनी जेवून घ्यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून विनंती आहे तर जेवणाचा आनंद घ्या. नक्कीच खूप सुरेख जेवण आहे. कोणीही उपाशी राहू नका कारण आजचा आपला हा महाउत्सव आहे, महाक्रीडा उत्सव आहे. निश्चित मेहरजी. आणि ह्या भोजनाविषयी सांगायचं झालं तर सुंदर असं भोजन होतं आणि आता साधारणतः 4:20 होत आहेत तरी सुद्धा जे आयोजक आहेत आमचे गटाचे अध्यक्ष रवींद्र राऊळ हे स्वतः सांगायला आलेत की अजून सुद्धा कोणी जेवायचं शिल्लक असेल किंवा जेवताना थोडंसं कमी पडलं असेल आणि आपण जेवायचे कमी झाले असतील तरी सुद्धा पुन्हा जा आणि जेवा असं त्यांची विनंती आहे. तरी आपण चांगलं असं भोजन करून घ्यायचं आहे.
नक्कीच चला पाहूया मैदानाच्या आत काय होते आहे रंगात. यावेळेला मात्र शॉर्ट लाईनचा चेंडू स्लो डिलिव्हर्ड आला, परंतु शॉर्ट मध्ये रूपांतरित मात्र नाही करता आला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. सुरेख पद्धतीने गोलंदाज मात्र यावेळेला अक्षय गोलंदाजी हाताळताना पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा, दुसरा चेंडू वाईट आणि पुन्हा एकदा मग निर्धाव चेंडू. तर वाईटचं रूपांतर निर्धाव चेंडू मध्ये करायचं ही एक शैली आपल्याला सुरेख पद्धतीने पाहायला मिळते आहे. यावेळेला लॉंगलेग क्षेत्रामध्ये हवाई सपरीला नो मॅन प्लेस मध्ये चेंडू आदळतो, क्षेत्ररक्षण केलं जाते. दुसरीची मागणी होईल का? नाही, थांबावं लागेल कदाचित. दुसरी धाव पूर्ण. यस, चांगली कॉलिंग सिस्टम इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. तर 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. याही वेळेला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 15. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. मी म्हणतोय की जर आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये एकेरी धावेचं दुहेरी धावामध्ये रूपांतर करणं हे सर्वच संघाला जमत नाहीयेत आणि त्याच्यामुळे स्ट्राईक रोटेट राहतं आणि धावसंख्या वाढत असते प्रत्येक चेंडू मागे. तुम्ही जर एक चौकार मारला आणि 4 चेंडूंना निर्धाव टाकलेत तर त्याचा काही उपयोग नाहीयेत. पण तुम्ही दुहेरी धाव जर 2-2 घेतल्यात तर 4 चेंडूमध्ये 8 धावा निघतात. नक्कीच नक्कीच. आणि हे चित्र मात्र आपल्याला पाहायला मिळते, कारण दुसरं षटक सुरू आहे. 4 चेंडू झालेले आहेत, 16 धावा बोर्डावर लागलेली आहेत. एक सरासरीचा जर विचार केला विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याच्या माध्यमातून नावजी संघ आपल्याला आगेकूच करताना पाहायला मिळतो. सुरेख पद्धतीने आगेकूच चालू आहे असं म्हणावं लागेल. यावेळेला मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये झेल टिपला जातो आहे. कमांड डीजे. ओके डीजे, धन्यवाद. नक्कीच नक्कीच सुंदर सुंदर सुमधुर गीतं सादर केली जातात. मनाला भावणारी आनंद देणारी गीतं सादर केली जात आहेत. आमचा डीजे मास्टर नक्कीच जी के साने खूप सुंदरशी गाणी सादर करतो आहे. जी के साने हे ज्ञातीचेच बांधव आहेत आणि मसोलीचे स्थायिक आहेत. फारच सुंदर असं त्यांचं डीजे वादन आहे आणि त्यांचं कौतुक खरंच केलं पाहिजे. ते प्रत्येक ठिकाणी आपल्या डीजेला कुठलं गाणं लावावं हे त्यांना फारच सुंदर असं समजतं आणि फार वेळानं त्यांना आपण चान्स दिला. पुन्हा एकदा चांगला असा शॉट, पुन्हा एकदा चांगला असतं ते क्षेत्ररक्षण होतं. दरम्यान 1 धाव, संघाची धावसंख्या 1 ने वाढते आणि जाऊन पोचतंय ती 17 धावा. 1 गडी बाद 17 अशी धावसंख्या. संघाला विजयासाठी 40 धावांची गरज आणि आता मात्र फक्त 23 धावांची गरज आहे ती संघाला विजयासाठी. धन्यवाद धन्यवाद. सुरक्षित पद्धतीने आगेकूच करताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 पाहायला मिळतात. तर 18 चेंडू 23 धावांची गरज असं समीकरण आता जोडलं जात आहे नावजी संघासाठी. कशी कामगिरी राहील या जोडीच्या माध्यमातून, ज्या पद्धतीने विचार केला विराज आणि चैतन्य या जोडीने एक सुरेख अशी सुरुवात चांगली खेळी साकारली होती, परंतु मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तन करण्याच्या नादामध्ये कुठे ना कुठेतरी गडी बाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं चैतन्याच्या रूपात. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी कौशिक मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतो आहे. पाहूया कौशिक ऑन स्ट्राईक काय करतो आहे. गोलंदाज आहे आता यावेळेला मात्र शुभम. पाहूया राईट टाइम ओव्हर द विकेट गोलंदाजी. हा पिचचा मारा केला गेला इकडे आणि नक्कीच फसवा दिला फलंदाजाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. ज्या पद्धतीने जर तुमच्याकडे कौशल्य असेल, कला असेल, ते अशी चेंडू जेव्हा येते कलात्मक शॉट खेळावा लागतो, परंतु तो आपल्याकडे साजरीकरण नाहीये आणि म्हणूनच आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. निश्चित अशा वेळेला जेव्हा तुमच्या साधारणतः ऑफ स्टंपच्या बाहेर असलेल्या चेंडूवर तुम्ही एकटा स्क्वेअर कट खेळला पाहिजे किंवा एखादा कट
हा शॉट मारला पाहिजे. परंतु जेव्हा तुमची बॅट तिथे फिरत नाही म्हणजे तुमचा कुठेतरी सराव कमी पडतो. जेव्हा तुमचा सराव कमी पडला तर तुम्हाला हे शॉट निश्चित खेळता येणार नाही. आणि त्याच्यामुळे हा एक चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसरा चेंडू कशा पद्धतीने टाकायचा हा गोलंदाज निश्चित प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामध्ये त्यांना यश मिळत असतं. सुरेख सुरेख गोलंदाजी मात्र नक्की हाताळली जात आहे. रोखण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज कामगिरी पुन्हा एकदा हाफ पिचचा मारा पाहायला मिळतो आहे. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. फलंदाजाला मात्र आपली शैली बदलावी लागेल. निश्चित ज्यावेळेला गोलंदाज पहिला आणि दुसरा जेव्हा चेंडू टाकतो तेव्हा तो कुठला ऑफ स्टंपला चांगला खेळतो की लेग स्टंपला चांगला खेळतो ह्याचा निश्चित असं प्रयत्न गोलंदाजांच्या नजरेत असतो आणि त्याला त्याच टप्प्यामध्ये तो खेळवतो आणि एक तर तो चूक करू शकतो किंवा तो पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न निश्चित करत असतो आणि जेल जातो. नक्कीच ही शैली मात्र वाताळली जाते आहे गोलंदाजांकडून. यावेळेला यॉर्कर प्रयत्न आणि हलक्या पद्धतीने खेळला गेलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक धाव मात्र येते आहे. तर हे षटक खूप महत्वाचं असणार आहे असं मला तरी वाटतंय विजयाच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी नावजी संघाला. नक्की तुम्ही आपण सांगितलं की 3 षटकामध्ये साधारणतः 18 चेंडूमध्ये 23 धावा करायच्या म्हणजे साधारणतः चेंडूच्या पुढे 5 धावा अधिकच्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर असे निर्धाव चेंडू गेले तर निश्चित असं प्रेशर नावजे संघावर वाढू शकतं. तो पाहूया यावेळेला फलंदाज आहे मात्र सज्ज. नक्कीच पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचा मारा. सुंदर सुंदर गोलंदाजी मात्र हाताळताना गोलंदाज आपली कौशल्यपूर्ण खेळी गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. सांगतात ना की एक दबाव तयार कसा करायचा, तर निर्धाव चेंडू हाताळायचा, दबाव तयार करायचा जेणेकरून धावसंख्येचं जे उद्दिष्ट आहे विजयासाठीचं त्याला कसं बांधून ठेवता येईल ही कामगिरी गोलंदाजाकडून केली जात आहे. जेव्हा हे असं तिसरं षटक किंवा चौथं षटक असतं ते फार महत्वाचं असतं कारण ह्याच्यामध्ये तुमची गोलंदाजी ही निश्चित तुमचा जो कस हा पाहण्यासारखा असतो. तुमचा कस जर तेव्हा पणाला लावला तर निश्चित पहा आता त्यांनी जे चेंडू टाकले त्याची लाईन अँड लेंथ तुम्ही पाहिलीत तर साधारणतः त्याने ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू ठेवला आणि उंच असा चेंडू ठेवला की चेंडूला कुठलाही स्पर्श होत नाहीये बॅटचा. डॉट तर पाहू शकता की 4 चेंडू झालेले आहेत. नक्की सुरक्षित गोलंदाजी. डॉट आले तेथे उंच असलेले आमचे कॅमेरामॅन आपला चांगलं असं जे प्रक्षेपण दाखवतात खरं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. फार सुंदर असं प्रक्षेपण होत आहे युट्यूबच्या माध्यमातून. यावेळेला मात्र खूप सुरेख पद्धतीने कमबॅक करून दिलं फलंदाजाने. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार कमांड. धन्यवाद. चला घाई करायची जरा घाई करायची आहे. दुपटन संघ आता मात्र 12 चेंडू 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावांची गरज. नक्कीच सुरेख कमबॅकिंग मात्र विराज यांच्या एक सुरेख फटक्याने करून दिली. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बघितले गोलंदाज त्याच पद्धतीने हाफ पिचला मारा करतो. वेगवान चेंडू येतोय, फलंदाज चकवा करतो, स्ट्राईक रोटेट केली गेली आणि त्यावेळेला बघितलं त्याने की एक सुरेख फटका मारण्याची संधी आहे. चांगला टिपला, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चौकार घेतला तर 4 धावा मिळून घेतलेल्या आहेत. तर धावसंख्या आता आपण पाहू शकता 22 एक गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि आता मात्र 12 चेंडू 18 धावांची गरज. हे चित्र आता लागलं गेलेलं आहे. तर नावजे संघ कुठपर्यंत ही मजल पार करू शकेल हे खरंच महत्वाचं आहे. कॅमेरामॅन नयन पाटील यांना विनंती करीन की जेव्हा हे दाखवतात ग्राउंडच्या येथे त्याचा परिसर आपला जर समुद्र किनारी सुद्धा दाखवला तर युट्यूबच्या माध्यमातून एक चांगलंसं लोकांकडे हा समुद्र किनारा आणि बीच चिंचणीचा बीच जाईल. तरी कृपया विनंती असेल की आपण हा बीच दाखवावा. नक्कीच दाखवलं जाणारच आहे कारण हे युट्यूब चॅनल आहे. आपण पाहता आहेत VP स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह आपण बघता आहेत. आज आपले हे पूर्ण क्रीडा महोत्सव आपण थेट प्रक्षेपित करतो आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून कार्पेटच्या सहाय्यातून खेळला गेला. लॉंग क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण. दुसरीची मागणी असू शकते का? सुरेख असे क्षेत्ररक्षण झालं कारण कार्पेटच्या सहाय्याने वेगाने सांगतात ना की रायफल मधून ज्या पद्धतीने बुलेट निघून जाते त्या पद्धतीने चेंडू निघाला होता, त्याला रोखलं गेला, त्यामुळे धाव एकच मिळाली. ज्या वेळेला स्लो डिलेवर चेंडू असतो हलक्या पद्धतीने जातो, रनिंग द बिटवीनला संधी मिळते. ह्या वेळेला तसं चित्र काय पाहायला मिळालं नाहीये. निश्चित ज्या वेळेला चेंडू फास्ट जातो त्यावेळेला
तिकडे क्षेत्रक्षण चांगलं होतं, तो चेंडू हातात लवकर बसतो आणि त्याच्यामुळे आपला एकच धाव मिळते. धन्यवाद नयनजी. सुंदर असं प्रक्षेपण आमचे कॅमेरामॅन नयनेश पाटील सुंदर असं करताना तर नक्कीच चिंचवड्याचा समुद्र किनारा त्यांनी दाखवलाय. विराज आणि कौशिक हे दोघं भाऊ मात्र नक्कीच आपल्याला नावजे संघासाठी खेळी साकारताना पाहायला मिळत आहेत. नुकतेच आलेल्या माहितीप्रमाणे पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र लेगस्टमच्या बाहेरचा चेंडू हाताळायचा वेगळ्या पद्धतीने वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावसंख्येत भर येते. 10 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असं समीकरण लागलं जात आहे. तर 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा कशा गोळा केल्या जातील तेही तेवढंच महत्वाचे. आपण बघितलंय की पहिला सामना झाला डहाणू विरुद्ध पडगे यांच्यामध्ये देखील अशीच परिस्थिती तयार झाली होती आणि त्याच्यात खूप सुरेख पद्धतीने पडगे संघाने गोलंदाजी साकारली. यावेळेला मात्र स्टेट राईटच्या दिशेला उंच टोलवलेला फटका, चेंडू जातोय वन बाउन्सिंग चौकार. कमांड डीजे. सुंदर असा फटका 2 फिल्डरच्या मधून त्यांनी जो मारला चेंडू, त्याच्यामुळे चौकार मिळाला आणि समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 9 चेंडू 11 धावांची गरज. 9 चेंडू 11 धावांची गरज. जबरदस्त लढत पाहायला मिळते आहे. निश्चित हे 3 चेंडू फारच महत्वाचे असणार आहेत. कुठे आहे महिलांसाठी संगीत खुर्ची बरोबर या व्यासपीठाच्या शेजारीच आयोजित केलं गेलेलं आहे. तर महिलांनी नक्कीच आनंद घ्यावा संगीत खुर्चीचा. दरम्यान महिलांची संगीत खुर्ची समालोचन कक्षाच्या डाव्या साईडला खुर्च्यांची मांडणी केलेली आहे. तरी महिला वर्गाने लवकरात लवकर तिथे उपस्थित व्हायचं आहे. 8 चेंडू 10 धावा. 8 चेंडू 10 धावा. दरम्यान हा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा 8 चेंडू 9 धावा. 8 चेंडू 9 धावा. 8 चेंडू 9 धावा. यस 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 नक्कीच. हारने के बाद भी हार न मानने का जज्बा होना चाहिए. संघर्ष में जीवन का जीतना ही एक मात्र लक्ष्य होना चाहिए. वा वा मेहरजी, इकडेच वा वा. लक्ष करावं लागेल विजयासाठी सर. नावजे संघासाठी पुन्हा एकदा नावजे संघाचे आपले आणि- गटाचे अध्यक्ष इकडे उपस्थित आहेत आणि मी सरांना नक्कीच पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतो आहे. सर काय म्हणतील? 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. तुमचं मत? नावजा गटांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. सगळ्याच गटांसाठी शुभेच्छा आहेत. पण आता ह्याच्या पुढे 8 चेंडू 8 धावा आहेत. खूप जोर लावा आणि खूप मेहनत करा. मी नावजा गटाचा गटाध्यक्ष म्हणून तुम्हाला प्रोत्साहन देतोय. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष. पुन्हा एकदा एक विनंती आहे की संगीत खुर्चीला सुरुवात होत आहे. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला खुर्च्यांची मांडणी केलेली आहे. तरी महिला वर्गाने लवकरात लवकर मोठ्या संख्येने तिथे उपस्थिती द्यायची आहे. 7 चेंडू 7 धावांची गरज. तर मध्ये मध्ये आता आपला डीजे मात्र वाजणार आहे संगीत खुर्चीसाठी. तर नक्कीच्या संगीताच्या तालावर मात्र खुर्च्या नाचणार आहेत, बसणार आहेत. तर मी महिला भगिनींना विनंती करेन खुर्च्या पकडायच्या आहेत. आधी आयोजक तिकडे येत आहेत. जिकडचे अंपायर यांनी लक्ष द्यायचे आहे आणि महिलांनी खुर्च्या पकडायच्या. सहा चेंडू 6 धावांची गरज. शेवटचं षटक. चला पुढचं षटक येईपर्यंत आपण सुमधुर संगीताची एकदा सोबतीला साथ घेऊया. कोळीगीत लावा असं मला वाटतं. ओके डीजे धन्यवाद. चला काय करायचं आहे? पाणी घेऊन जा लवकर त्यांना.
चला तोपर्यंत चालू ठेवा सर सामना. तर यानंतरचा सामना मात्र नक्कीच लगेच खेळला जाईल. पडगे संघ आणि या दोन संघामध्ये जो विजयी होईल त्यांच्या दरम्यान हा सामना खेळला जाईल. सेमीफायनलचा पहिला सेमीफायनलचा सामना किराट आणि मुंबई यांच्यामध्ये सुरू आहे. तर दुसरा सामना सेमीफायनलचा पडगे विरुद्ध दुकटन किंवा नावजे हे दोन संघामधील एक संघ पुढे सरकेल त्यांच्यामध्ये खेळला जाईल. कुणाल अधिकारी यांच्याकडून अनिकेत याला 500 रुपयाचं बक्षीस आलं होतं मागच्या मॅचला, ते मिळाले आहेत. धन्यवाद सर. इथे मान्य श्री मिलिंदजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. कृपया मिलिंदजी पाटील यांनी कृपया येथे आसनस्थ व्हावं ही अशी विनंती. तर नक्कीच सामन्यातली रंगत मात्र दमदार पाहायला मिळते आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज. 6 चेंडू आणि 6 धावा. नावजे संघाला विजयासाठी. विजयासाठी 6 धावा. गोलंदाज चला घाई करायची आहे, कृपया विनंती आहे घाई करायची. आपल्याला अजून 2 सामने या मैदानावर खेळवायचे आहेत. गोलंदाज कोण असेल यावेळेला? पडगे आणि यांच्यातला जो जिंकेल पडगे गटाचं कर्णधार येऊन राहायचं आहे समालोचन कक्षाकडे. गोलंदाजाचं नाव श्रीकांत. तर 6 चेंडू 6 धावांची गरज. पाहूया काय होते किमया कोणाची होते बदली. दरम्यान मिडविकेट क्षेत्रामध्ये कार्पेटच्या सहाय्याने खेळला चेंडू 1 धाव येते आहे. सुरेख पद्धतीने रनिंग द बिटवीन मात्र घेतलेली 1 धाव. 5 चेंडू 5 धावांची गरज. पाच चेंडू 5 धावांची गरज. विम पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्रामध्ये यावेळेला डायरेक्ट राहू शकतो का? फक्त कव्हरिंग मध्ये थोडीशी मिस्टेक नाही तर कदाचित मोठा झटका मिळाला असता विराटच्या रूपाने यावेळेला. परंतु बाल बचावले गेलेले आहेत कारण नावजे संघासाठी खूप सुरेख खेळ साकारताना मैदानाच्या आत जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अंतिम क्षणाला हे चित्र काय वाईट दिसलं असतं परंतु सुखरूप परिस्थितीत पाहायला मिळतोय. क्रीजवर उभा. आता मात्र चित्र पलटलेलं आहे. 4 चेंडू 4 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हापीचा मारा. यावेळेला मात्र खेळला जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि संघ सामना जिंकतोय. नावजे संघ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कमांड विजय. भीमा कृषी विद्यापीठचे अध्यक्ष मान्य श्री मिलिंदजी पाटील यांचे येथे आगमन झालंय. मी सूर्यतेजचे राजू पाटील यांना विनंती करतो की त्याने पुष्प संपादक राजू रावळ यांना विनंती करतो की त्याने ते पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. नावजे संघाचं जोरदार असं अभिनंदन. धन्यवाद मिलिंदजी. मान्य श्री संजय राऊत हे येथे आलेले आहेत. उद्योजक संजय राऊत यांचं स्वागत करतील ते गटाचे अध्यक्ष डहाणू गटाचे अध्यक्ष मान्य श्री रवी राहुल. आता कोण जिंकला? सुंदर अशा सामन्यामध्ये नावजे संघाने बाजी मारली. नावजे संघाचं अभिनंदन. तसंच